वेड्या मना सांग ना खुणावती आले हसू प्रेमात फसणे ना वेड्या मना का पुन्हा तुझ्या सवे सारे हात फसणे नाही रे। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर जय शिवराय भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि आजच्या व्हिडिओसाठी आपण जे काही मटेरियल यूज केलेत बघा, ते सर्व मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। तसा ज्या व्हिडिओचा जो बिटमार्क आपण यूज केला आहे तो पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तिथनं ते तुम्ही अलाइट मोशन ॲपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर चला, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण अलाइट मोशन ॲपचा यूज केला आहे बघा। तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे अशा प्रकारे। नंतर मी तुम्हाला एक बिटमार्क दिला आहे, बघू शकताय तुम्ही। तो बिटमार्क सिम्पली तुम्ही ॲड केलेला असाल ते तो ओपन करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे। तर एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला आता इथे तुमचा फोटो ॲड कसा करायचा आहे सांगतो तुम्हाला। सगळ्यात खालचा जो ग्रुप दिसतोय बघा तुम्हाला, ह्या ग्रुपवरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुपवरती जायचं आहे अशा प्रकारे। नंतर तुम्हाला एक खाली एक इमेज दिसून येणार आहे बघा, ह्याच्यावरती टच करून तुम्हाला कलर अँड फिलवरती टच करायचं आहे। नंतर तुम्हाला इथे टच करून आपला असेल तो इथे फोटो इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे। कुठलाही एक फोटो इथे ॲड करायचा आहे। तर बघू शकता आपला फोटो ॲड झालेला आहे। नंतर ना अशा प्रकारे तुम्ही मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन आपला फोटो आहे जो ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे। तर बघू शकता अशा प्रकारे आपले जे फोटो आहेत ते इथे ॲड करायचे आहेत तुम्हाला। अशाच प्रकारे ग्रुपवरती जाऊन एडिट ग्रुप करायचं आहे तुम्हाला। नंतर इमेज असेल ती येते टच करून तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन आपला कुठलाही एक फोटो असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे। नंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन आपला फोटो जो असेल तो व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे एवढे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला। नंतर फोटो ॲड करून झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला प्लसवरती टच करायचं आहे अशा प्रकारे। नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन एक फोटो ॲड करायचा आहे आपला। नंतर 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। नंतर ह्याची लेंथ आपल्या पहिल्या बीट एवढी ठेवायची आहे। पहिला बीट आपला 3.19 सेकंदाचा आहे, बघू शकताय तुम्ही। एवढं झाल्यानंतर ह्याची ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी आहे, बघू शकताय तुम्ही, इथे 30% ठेवायची आहे तुम्हाला। नंतर ह्या फोटोमध्ये एक इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी इफेक्टवरती जाऊन इथे ॲड इफेक्ट करायचा आहे तुम्हाला। बघू शकता तुम्ही बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचा आहे इमेजमध्ये। नंतर इमेजला होल्ड प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडच्या खाली आणायचं आहे अशा प्रकारे। तर बघू शकता आपला बॅकग्राऊंडचा फोटो व्यवस्थितपणे असा ॲड झालेला आहे। अशाच प्रकारे सर्व बॅकग्राऊंडचे फोटो आहे ते ॲड करून घ्यायचे तुम्हाला। एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला बीट एवढा वाढवून घ्यायचा आहे। नंतर ह्याची ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी असेल ती येते 30% ठेवायची आपल्याला अशा प्रकारे, बघू शकताय। नंतर होल्ड प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचं इमेजच्या। तर बघू शकता आपले 2 फोटो ॲड झालेले आहेत। अशाच प्रकारे सर्व फोटो मी इथे ॲड करून घेतो आता। दहा 10.3 सेकंदाच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। नंतर फिल कंपोजिशन एरिया करून याची ऑपोसिटी असेल ती 30% ठेवायची आपल्याला। तर बघू शकता आपला जो हा बीट आहे, बघू शकता तुम्ही 10.3 सेकंदाचा, त्याच्यावरती तुम्हाला हा जो सगळ्यात वरचा ग्रुप दिसतोय बघा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे। नंतर जे खालची इमेज आहे बघू शकताय तुम्ही, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे। नंतर कुठलाही आपला एक फोटो असेल तो इथे
इथे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर आपला जो फोटो असेल बघू शकताय तो इथे लवच्या शेपमध्ये व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला जो फोटो असेल तो इथे ॲड झालेला आहे. नंतर ह्याच्या बॅकग्राऊंडला एक फोटो ॲड करायचा आहे. त्यासाठी 10.3 सेकंदाच्या बीटवरती येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचा आहे. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन आपला एक फोटो ॲड करायचा आहे. तर त्यावरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची लेंथ असेल ती 13.29 सेकंद एवढी वाढवून घ्यायची आहे. नंतर ह्या इमेजवरती तुम्हाला एक ब्लेंड इफेक्ट ॲड करायचा आहे. त्या इफेक्टचं नाव आहे बघू शकता तुम्ही. बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर याला होल्ड प्रेस करून तुम्हाला शॅडो ग्रुपच्या खाली आणायचं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर आपली इमेज असेल ती येते अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची. अशा आपण जो हा फोटो ॲड केला बघू शकता बॅकग्राऊंडला, त्याची लेंथ आपल्याला 18.4 सेकंद अशा प्रकारे वाढवून घ्यायची बघू शकताय तुम्ही. नंतर पुढचे बीट दिसत आहेत तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. लिरिक्स त्याच्यावरती येऊन तुम्हाला फोटो ॲड करत जायचे आपल्या बीटप्रमाणे बघू शकता. एक्स्ट्रा पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. नंतर 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहेत तुम्हाला. बघू शकता आपल्याला अशा प्रकारे 27.12 सेकंदपर्यंत आपले फोटो ॲड करत जायचा आहे. नंतर शेवटचा ग्रुप अशा प्रकारे दिसून येणार आहे तुम्हाला. तर ह्यावरती तुम्हाला जो ग्रुप 1 दिसून येतोय बघा सगळ्यात वरचा ग्रुप, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन शो होऊन जाणार आहे. त्याच्यावरती टच करून तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून एक ग्रुप दिसणार आहे बघू शकता. वरचा ग्रुप असेल तो त्याला पुन्हा एकदा आपल्याला एडिट ग्रुप करायचा आहे. नंतर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येणार आहे. तर खालची जी इमेज आहे बघू शकता त्याच्यावरती एकदा टच करायचं आहे तुम्हाला. नंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन आपला इथे फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर फोटो अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर अशा प्रकारे बॅक निघून यायचं आहे. बॅक निघून आल्यानंतर जस्ट तुम्हाला त्या बीटवरती जायचं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर 27.12 सेकंदावरती येऊन तुम्हाला पुन्हा एकदा प्लसवरती टच करायचं आहे. नंतर आपली एक इमेज ॲड करायची ते बघू शकताय तुम्ही बॅकग्राऊंडसाठी. नंतर ह्याची लेंथ अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची बघू शकताय. नंतर ह्यात तुम्हाला बॉक्स ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा अशा प्रकारे. नंतर होल्ड प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायची इमेज, ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायची अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. आता आपण जे फोटो ॲड केले ते बघू शकताय तुम्ही. हे त्याला सिम्पली आपल्याला सॉन्ग लिरिक्सच्या खाली आणायचं अशा प्रकारे. सर्व फोटो इथे आपल्याला सॉन्ग लिरिक्सच्या खाली आणायचे. आपला जो लिरिक्सचा बीट आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचा, त्याच्या खाली आणायचा आहे तुम्हाला. आता एवढं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला 18.4च्या बीटवरती येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे बघू शकताय तुम्ही, तो इथे सिम्पली ॲड करायचा आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारचा मी व्हिडिओ तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलमध्ये दिलेला आहे. ह्याला सिम्पली तुम्हाला एकदा टच करून तुम्हाला याला 90 डिग्रीमध्ये अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. नंतर फुल स्क्रीनवरती व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याची जी स्पीड असेल बघू शकताय त्याला सिम्पल तुम्हाला 1.15x अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे.
नंतर ह्याला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल बघू शकता ती लाईटनवरती जाऊन तुम्हाला स्क्रीन करून टाकायचे. एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला ते डिलीट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे कट करायचा आहे. नंतर ही लेअर असेल ते कॉपी लेअर करायची अशा प्रकारे. नंतर प्रत्येक बीटवरती जाऊन ही लेअर अशा प्रकारे पेस्ट करायची. एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला ते डिलीट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो आपल्याला लिरिक्स ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचा आहे. बघू शकता हा फोटो शेवटचा. बघू शकता आपले लिरिक्स आहेत ते शो होऊन जाणार. तर बघू शकता आपला आजचा व्हिडिओ एकदम तयार झाला आहे. आणि व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्कीच करा. तर व्हिडिओ आपला तयार झाल्यानंतर सिम्पल येते एकदा बॅक करायचा आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला येते व्हिडिओ जो असेल तो इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.